नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि ही आहे माझ्या हॉलच्या समोरची बाल्कनी. खूप छोटीशी बाल्कनी आहे, पण मला अत्यंत प्रिय असणारी ही बाल्कनी आहे. मला खूप आवडते बाल्कनी. बाल्कनीमध्ये बघा, आपण थोडं निवांत बसू शकतो, थोडंसं ग्रीनरी ठेवू शकतो, जे की आपण हॉलमध्ये किचनमध्ये नाही लावू शकत. त्यासाठी थोडीशी का होईना, छोटी का होईना बाल्कनी असावी, जिथे आपण निवांत बसू शकतो, आपले आवडते झाडं लावू शकतो, झाडांसोबत मुलांसोबत गप्पा मारू शकतो. असं हे ठिकाण असतं बाल्कनी म्हणजे. कुणाला कशी का वाटेना, माझी छोटीशी बाल्कनी मला खूप आवडते. आणि मी आज तुमच्यासोबत बाल्कनी छोटी ती थोडीशी ऑर्गनाईज करून शेअर करत आहे. मी ही मॅट आणलेली आहे ग्रीन ग्रासची, आर्टिफिशियल आहे ही ग्रास, ती टाकून घेतलेली आहे. पण मी तिचं माप परफेक्ट, कारण माझ्याकडे मेजरमेंटला काही नव्हतं, त्यामुळे थोडंसं माप चुकलेलं आहे. पण इट्स ओके, आपण ॲडजस्ट करू शकतो. आता ही बाल्कनी छोटी का होईना, पण खूप छान टुमदार अशी दिसते जर तिला छान सजवलं तर. आज मी सकाळी सकाळी म्हटलं आज आपल्या बाल्कनीलाच व्यवस्थित करून घ्यावं, कारण मी एक खुर्ची ठेवलेली होती. बऱ्याच वेळेस मी खुर्चीवरच बसायची, पण म्हटलं आज थोडीशी खाली जागा, खुर्चीवर न ठेवता आपण झाडं वगैरे ऑर्गनाईज करू व्यवस्थित. आणि मग म्हटलं तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करावा. खूप छान वाटतं. बाल्कनी कशी का होईना, छोटी का होईना असावी, कारण बाल्कनीमध्ये बसल्याच्यानंतर फ्रेश असं वाटतं. बाल्कनीमध्ये आपण थोडासा वेळ घालवू शकतो, आपल्याला निवांत चहा वगैरे घेता येतो, अशा ठिकाणी आपण बसू शकतो. म्हणून बाल्कनी असावी, छोटी का होईना. आज मी करत आहे बाल्कनीचं थोडंसं मेकओव्हर. मला मुलं फार मदत करतात यामध्ये. आणि मी ही आर्टिफिशियल वेल आणलेली आहे, हिरव्या पानांची आहे, खूप सुंदर वाटली म्हणून घेऊन आलेली आहे. ही मिळालेली आहे मला 450मध्ये 12 पीस. तर खूप छान आहेत. घरातही म्हणजे आणखीन बऱ्याच ठिकाणी आपण लावू शकतो. म्हटलं जेवढी बसेल तेवढी बाल्कनीमध्ये लावून घेऊ आणि उरलेली आपण घरामध्ये दुसऱ्या ठिकाणी लावता येईल.
अशी झाली बाल्कनी मेकओव्हर आणि थोडासा निवांत वेळ बाल्कनीमध्ये घालवत असते. थोडे झाडं इकडं तिकडं फिरवले, बाकी काही नाही, सगळी पहिलीच आहे. म्हटलं एकदा तुमच्यासोबत शेअर करावी. कशी वाटली माझी बाल्कनी तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे छोटे छोटे जे झाडं आहेत त्यांना शक्यतो स्प्रेनेच पाणी मारावं असं त्या नर्सरीमधून सांगितलं होतं, म्हणून मी त्याला वरतून पाणी न टाकता स्प्रेनेच पाणी मारत असते. आणि धूळ तर एवढी बसते पानांवरती भयंकर. आणि जेव्हा आपण थोडे पानं वगैरे फ्रेश धुतल्याच्या नंतर खूप छान वाटतात. घरात कितीही झाकून वगैरे ठेवलं काही तरी पण धूळ भयंकर येते. रस्ता असल्यामुळं धुळीचं प्रमाण जास्त असतं. तरी आता सध्या पावसाळ्यामुळे धूळ फार कमी प्रमाण झालेलं आहे. नाहीतर उन्हाळ्यात तर डस्ट असा चांगला सुपलीनेच भरून निघतो, एवढा डस्ट होतो. अशा पद्धतीनं माझी छोटीशी बाल्कनी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. काही जर सुधारणा करायच्या असतील तर त्याही माझ्यासोबत शेअर करा. आणि बाल्कनीमध्ये थोडासा वेळ पुस्तक वाचण्यासाठी बसण्यासाठी देत असते. मुलं खेळतात माझ्या भोवती, थोड्या वेळ गप्पा मारतो. असा मी माझा टाईम बाल्कनीमध्ये घालत असते. छोटीशी का होईना बाल्कनी असावी अशी फार इच्छा होती. आणि बाल्कनी माझी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.